आणि आता आपण पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कमी दराने कांदा खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। इतर मार्केटला 600 ते 1000 रुपयांचा दर असताना वैजापूरमध्ये 250 ते 400 रुपये दराने खरेदी सुरू होती। शासनाने हरभऱ्याला हमीभाव देऊन खरेदी करण्याची घोषणा जरी केलेली असली तरी धुळे जिल्ह्यामध्ये अद्याप हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवर कमी दरात हरभरा विकण्याची वेळ आलेली आहे। नांदेडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे अजूनही रखडलेत। येत्या 2 दिवसात जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे पूर्ण होतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। नांदेडमधल्या माहूर तालुक्यात तिळाच्या पेरणी क्षेत्रात यंदा वाढ झालेली आहे। अत्यल्प पाणी आणि कमी देखभाल खर्च असल्याने सगळीकडे तिळाची पेरणी झालेली आहे। यंदा तिळाचं उत्पन्न जास्त होण्याची शक्यता आहे, तर बाजारात तिळाला प्रति क्विंटल 15,000चा दर आहे। पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 3502 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं आणि फळांचं नुकसान झालेला अहवाल प्रशासनाने शासनाला सादर केलेला आहे। शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 7,87,36,00,000 रुपये इतक्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातल्या तब्बल 30 सहकारी सोसायट्यांची मान्यता रद्द केल्याने सोसायट्यांच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे। त्यामुळे काँग्रेस तसंच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधकांना जाब विचारलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा कर्नाटकमध्ये विकला। मात्र आता या अशा शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झालेली आहे। महाराष्ट्र सरकारने कांद्याला जाहीर केलेल्या अनुदानाला या शेतकऱ्यांना मुकावं लागणार आहे। शहापूरमधल्या साना पाली ग्रुप ग्रामपंचायतचे नवीन कार्यालय बांधण्यासाठीचं 5 लाखांचं अनुदान मिळालेलं होतं, पण ग्रामपंचायतीचं कार्यालय बांधण्यात आलेलं नाही। त्या पैशाचा अपहार झाल्याचं आरटीआय कार्यकर्त्यांनी मागितलेल्या माहितीमध्ये समजलेलं आहे। आदिवासींची फसवणूक करून आदिवासींच्या जमिनीवर इमारतीचं बांधकाम सुरू केल्याचा आरोप करत एका खासगी विकासकाच्या विरोधात आदिवासी एकता परिषदेने घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून आदिवासींना न्याय द्यावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे नंतर आता जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सुद्धा 18% टोलवाढ झालेली आहे। या महामार्गावरील सोमाटणे टोल नाका अनधिकृत असल्याचं खुद्द तहसीलदारांनी सांगितलेलं होतं, तरीही हा टोल नाका बंद होत नसल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 6,56,000 ग्राहकांकडे 2,123 कोटी रुपयांची वीज बिलं थकलेली आहेत। शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून एक योजना राबवली जाते। या योजनेत 31 मार्च पूर्वी बिलं भरल्यास तब्बल 30% सूट देण्यात येणार आहे। धुळे शहरातल्या पांझरा नदीवर बनवण्यात येणाऱ्या पुलाचं काम 2 वर्षांपासून रखडलेलं आहे। पुलाचं काम अर्धवट सोडून देण्यात आल्यानं धुळेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। सांगलीमध्ये सुरेखा चौरे आणि त्यांची मुलगी मॉर्निंग वॉकला गेलेल्या होत्या। यावेळेला अचानक पिसाळलेल्या कोल्ह्यानं सुरेखा चौरे यांच्यावर हल्ला केला। यानंतर त्यांच्या मुलीनं कोल्ह्याचा गळा आवळून आईचा जीव वाचवला। या धाडसी मुलीचं कौतुक होत आहे। जळगावमधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची कोट्यवधींची बिलं प्रलंबित असल्यानं कंत्राटदार आर्थिक संकटात सापडलेत। यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांनी भीक मागो आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे। खासदार नवनीत राणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि हनुमान जयंतीच्या अनुषंगानं येत्या 6 एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्तानं अमरावती शहरातील विविध भागात झळकलेल्या बॅनरवर नवनीत राणांचा उल्लेख हिंदू शेरणी असा करण्यात आलेला आहे। हिंगोलीच्या तत्कालीन तहसीलदारांसह 3 कर्मचारी आणि 16 रेशन दुकानदारांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। रेशनचं अतिरिक्त धान्य वाटप प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। हिंगोलीच्या जयपूर गावात गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतायत। गावकऱ्यांना टँकरबंद पाणी विकत घ्यावं लागतंय। प्रशासनानं लवकरात लवकर मोफत टँकर तरी सुरू करावेत अशी मागणी गावकरी करतायत। परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणकडून सक्तीची वसुली सुरू आहे। या वसुलीमुळे ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। त्यामुळे सक्तीची वसुली तात्पुरती थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत।
संभाजी ब्रिगेडतर्फे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आलेली आहे। शासनानं नोकर भरतीमधील कंत्राटी पद्धतीचा निर्णय रद्द न केल्यास जिल्हाभर बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला गेलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 98 वर पोहोचलेली आहे। महानगरपालिकेनं आता खबरदारीच्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। शहरात ताप, सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास अशी लक्षणं असलेल्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत। केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष राजेंद्र फडके आणि इतर सदस्यांनी पंढरपूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे। रेल्वे स्थानकात शौचालय तसंच पिण्याच्या पाण्याची सोय या प्राथमिक स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे। केंद्रीय रेल्वे यात्री सुविधा आणि सल्लागार समितीनं शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्टेशनलाही भेट देत स्टेशनवरच्या सेवा सुविधांची पाहणी केली आहे। शिर्डी हे जागतिक कीर्तीचं तीर्थक्षेत्र आहे। प्रवाशांच्या विविध मागण्या केंद्राकडे मांडणार असल्याचं समितीच्या अध्यक्षांनी म्हटलंय। गोंदिया शहरात रामनवमीच्या निमित्तानं भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले होते। यावेळेला या युवकांनी रॅली दरम्यान जय श्रीरामचा जयघोष केला। छत्रपती संभाजीनगरमधल्या आडूळ इथल्या अंतर्गत रस्त्यातील अतिक्रमण राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी काढायला सुरुवात केली आहे। संबंधित अतिक्रमणधारकांना 2 महिन्यांपूर्वी अतिक्रमण काढून घ्या अशी नोटीस दिली गेली होती। बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील उर्दू शिक्षक समायोजनामधील नवा घोटाळा समोर आलेला आहे। मराठी शिक्षकांना उर्दू शाळेवर नियुक्ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे शिक्षकांनाच उर्दू येत नसेल तर विद्यार्थ्यांना तरी ते काय शिकवणार असा सवाल उपस्थित होतोय। मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पातनं इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालक मालक संपावर गेलेले आहेत। प्रकल्प अधिकारी मनमानी करून त्रास देत असल्याचा आरोप करत हा संप पुकारला गेलाय। त्यामुळे 175 टँकरच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प पडलाय। पंढरपूर नगरपालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून पद्मावती उद्यानाजवळ जलतरण तलाव बांधला। गेल्या 3 वर्षांपासून हा तलाव बंद आहे। इथल्या लाखो रुपये किमतीच्या विद्युत मोटारी तसंच पोहण्यासाठी लागणारे इतर साहित्य चोरीला गेलंय। हा तलाव लवकरात लवकर खुला करण्यात यावा, अन्यथा प्रशासनाचं दहावं घातलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दिलाय। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये वहूर इथं उड्डाणपुलालगत असलेल्या दर्ग्याला अभय देण्यात आलेलं आहे। या दर्ग्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाले असून महामार्गाच्या मध्ये येणारा हा दर्गा जमीनदोस्त करण्याची मागणी मनसेनं केली आहे। बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याचं अज्ञातानं मध्यरात्री अंथरुणच पेटवून दिलं। मात्र उपोषणकर्त्याला जाग आल्यानं मोठा अनर्थ टळला। जाणीवपूर्वक जाळण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। खासदार गिरीश बापट यांना मानवंदना आता दिली जाते। आपण पाहतो आहोत त्याचीच ही थेट दृश्य पुण्यातली। गिरीश बापटांचं आज सकाळी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं। त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह भाजपचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित झालेले होते। इतरही अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं होतं। स्वर्गीय श्री गिरीश बापट साहेब यांचा अंत्यविधी आपण शासकीय इतमामात आहोत। ची प्रक्रिया म्हणून सर्व सन्माननीय सदस्यांची मी आता नावं घेईन। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यायचा। माझ्या पाठीमागची बाजू कृपया थोडी रिकामी करावी, जेणेकरून तुम्हाला सन्माननीय सदस्यांना पुष्पचक्र लवकर होता येईल। सर्वप्रथम माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करावे। यानंतर माननीय पालकमंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांना मी विनंती करतो माननीय मंगल दास बोरा
माननीय मंत्री पर्यटन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांना मी विनंती करतो की त्यांनी आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। जामनेरमध्ये रामनवमीच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांचे पोस्टर झळकले। तसंच 15 फूट उंच अशी आकर्षक श्रीरामाची मूर्ती देखील राम भक्तांकडून आणण्यात आलेली आहे। उद्या भव्य मिरवणुकीची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जाते। अनुचित प्रकार घडू नये यासाठी धार्मिक स्थळांसमोर लाकडी भिंत बांधण्यात आलेली आहे। कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या। दारूपायी 20 रुपयांनी बनवलेल्या मास्टर कीनं हा चोरटा दुचाकी चोरत होता। अशोक पवार असं या चोरट्याचं नाव आहे। त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या। सांगलीतल्या तासगावात द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत 1 कोटी 10 लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार घडलेला होता। या प्रकरणी सांगली पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे, तर पोलिसांनी आरोपींकडून 1 कोटी 9 लाखांची रोकड हस्तगत केली आहे। नांदगाव चाळीसगाव मार्गावर ट्रॅक्टर, पिकअप आणि ट्रक या 3 वाहनांचा विचित्र अपघात होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय, तर इतर 2 जण जखमी झाले। शेतकरी कांदा घेऊन नांदगावच्या बाजार समितीत जात असताना हा अपघात झाला। पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्यानं एका पतीनं आपल्या सासऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात घडलाय। पत्नीला वडिलांची फूस असल्याच्या रागातनं पतीनं सासऱ्याच्या थेट डोक्यात गोळ्या झाडल्या। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। पती फरार असून त्याचा शोध सुरू आहे। केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर परिसराचा प्राथमिक पाहणी दौरा संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सदस्यांसोबत केलाय। वाढवण बंदर ज्या ठिकाणी उभारलं जाणार आहे त्या ठिकाणच्या जैव विविधतेची पाहणी समितीकडून करण्यात आलेली आहे। लातूरात बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे। साहित्यिकांची व्याख्यानं, आंबेडकरी जलसा, भीमगीतांचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली गेलेली आहे। सांगलीतल्या संजय भोकरे कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटच्या वार्षिक समारंभात अभिनेता चंकी पांडेनं हजेरी लावली। यावेळेला त्यांनी आपल्या गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर केलं। जसं प्रेम मला दिलं तसंच अनन्यालाही द्या अशी भावना त्यांनी यावेळेला व्यक्त केली आहे। बुलढाण्याच्या सावरखेरडा इथं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागातल्या बैलजोड्यांनी हजेरी लावली। रत्नागिरीच्या खेड नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छ भारत मिशन आणि राष्ट्रीय उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांची स्वच्छोत्सव रॅली काढण्यात आली। यावेळेला स्वच्छतेसंदर्भातला संदेश देणारे बॅनर हाती घेत जनजागृती करण्यात आली। भुसावळमध्ये ऐन चैत्रात चेरी ब्लॉसमच्या झाडांना बहर आलाय। वाऱ्याची झुळूक येताच झाडाखाली या फुलांचा सडा पडल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे कडाक्याच्या उन्हात नजरेला थंडावा मिळतोय। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।